गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण तिसऱ्या पाठाचं स्पष्टीकरण पाहतो आहे. पाठाचे नाव आहे आजी कुटुंबाचा आगळ. लेखक महेंद्र कदम यांनी या पाठातून ग्रामीण जीवनाचे चित्र आपल्यापुढे मांडलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये एकत्र कुटुंबपद्धती असते. एकत्र कुटुंबपद्धतीतील जीवन कसं असतं, त्यातील नातेसंबंध कसे जिव्हाळ्याचे असतात, त्यानंतर या पाठामध्ये मुलांचे खेळ काय असतात म्हणजे ग्रामीण भागातले, याशिवाय त्यांना मिळणारा जो रानमेवा आहे तो काय भानगड आहे ती, याचे वर्णन या पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाठाला सुरुवात करतो आहे. पहिल्यांदा एक परिच्छेद मी वाचतो आहे, लक्ष पुस्तकात द्यायचं आहे. माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची, नवऱ्याबायको सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात चांगले शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोक्यात एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्यांची ठेवण, ताठ कणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना, अंगात चोळ्याने हिरवला व लाल अशी 2 रंगांची नऊवारी इरकल उडी, कपड्यावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते. तर लेखकांनी या पाठात आजीचं वर्णन सुरुवातीला केलेलं आहे की त्या आजी कुटुंबाची जी आगळ होतं ती कशी होती. तर माझी आजी, लेखक म्हणतात की माझी आजी कशी होती तर 5.5 फूट उंचीची होती. रंगाने गोरी असूनही मात्र तिची त्वचा कशी होती तर उन्हाने रापलेली, म्हणजे राहाड झालेली अशी त्वचा होती. नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही, म्हणजे नवऱ्यामागं त्याच्या बायकोला सगळा संसार पाहावा लागतो. आणि म्हणून म्हटलं की नवऱ्यामागे सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. म्हणजे तिसऱ्या पिढीवर हुकूमत गाजवणारी ही आजी, पण म्हणजे किती वय असेल बघा, म्हणजे 70 ओलांडली तरीसुद्धा तिच्या हातात अजूनही काठी आलेली नव्हती. म्हणजे किती काटक असेल बघा. याच्यावर आपल्याला लक्षात येतं की हातात जोपर्यंत काठी येत नाही तोपर्यंत अंगामध्ये काटकपणा आहे, हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे आपण. दात तर सगळे शाबूत होतेच. तिचे दात शाबूत होते म्हणजे चांगले होते. साधारणतः माणसाचे 50-60 नंतर दात हळूहळू पडायला सुरुवात होते आणि मग 70 ओलांडल्यानंतर दात बरेचसे पडलेले असतात. पण इथं आजी किंवा जुन्या माणसांच्या जर तुम्ही पाहिलं की जुनी माणसं ही अतिशय काटक होती. त्यांचं खाणं पिणं अतिशय चांगलं होतं आणि त्यामुळं कष्टाचं त्याचं जीवन, त्याच्यामुळे त्यांची शरीरयष्टी तर काटकोळी किंवा चांगली होतीच, पण त्याचबरोबर डोळे, दात अतिशय चांगले असायचे. आणि तसंच या आजीचे दात चांगले होते, शाबूत होते असं म्हटलं आहे. पण मोठ्यासारखे चमकत राहायचे, म्हणजे स्वच्छ होते. डोक्यात एकही केस काळा नव्हता. आता साधारणतः वय झालं की केस पांढरे होतातच, त्यामुळं तिचेही पांढरे सर्व केस होते. विशाल कान, आता कान विशाल म्हणजे मोठे होते. धारदार नाक, म्हणजे नाकशार अशी चेहऱ्याची आजी होती. चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण, म्हणजे आजी ही सौंदर्यवान होती. म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या जरी पडल्या तरीसुद्धा ती दिसायला म्हणजे चांगली दिसत होती. म्हणजेच सौंदर्याची जाणीव करून देणारी अशी चेहऱ्याची ठेवण तिच्या होती. ताठ कणा, म्हणजे वाकलेली नव्हती. नाहीतर म्हातारी माणसं खूप वय झाल्यानंतर थोडी वाकतात, पण ही वाकलेली नव्हती, म्हणजे ताठ कण्याची होती. पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना, पायामध्ये जुनी माणसं नालाच्या वाहना घालायची. नाला म्हणजे माहिती आहे का, घोड्याच्या खुरांना जी नाल लावली जाते, कशासाठी तर चालताना
जसं बैलांना पण आपण काय करतो तर त्यांच्या खुरांना नाला लावतो. म्हणजे ज्यावेळेस बैल फाटू लागतात, फाटणे म्हणजे माहिती आहे का, म्हणजे गाडी ओढताना ते बाहेर ओढतात, कारण त्यांच्या पायांना इजा झालेली असते. मग दगडात खड्यातनं त्यांच्या पायाला थोडेसे म्हणजे दुखत असतात त्यांचे खूर, आणि म्हणून झिजतात ते पाय, म्हणजे दगडात किंवा अशा चालून, आणि त्यामुळे झिजले की त्यांचे पाय दुखू लागतात. आणि म्हणून त्या खुरांना नाळा लावण्याची एक पद्धत आहे पूर्वीपासून. मग नाळा लावल्यानंतर त्यांना चालता येतं व्यवस्थित. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये बैलांना असेल, घोड्यांना असेल, नाला लावण्याची पद्धत होती. आणि म्हणून तशा नाला तिच्या चपलांना लावलेल्या होत्या. म्हणजे पूर्वीचे लोक कातडी चपला वापरत असत, आणि कातडी चपला त्या चपलीच्या पाठीमागं टाचेच्या बाजूला खाली नाल लावलेली असायची. नाल लावली की ती चप्पल जास्त काळ टिकणार, झिजणारच नाही ना. आणि म्हणून तिच्या चपलासुद्धा आजीच्या कशा होत्या तर नाला लावलेल्या अशा वाहना होत्या जुन्या वळणाच्या. अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी 2 रंगांची नऊवारी इरकल लुगडी. आता लुगडं म्हटलं की चोळी आली. पूर्वीच्या काळातली जी ठेवण आहे पोशाखाची, त्या जुन्या बायकांना लुगडं नऊवारी लागायचं, नेसायचे त्या. आणि म्हणून नऊवारी लुगडं ते कसं होतं तर हिरवं व लाल असे 2 रंगांची इरकल म्हणजे जोडणी केलेली. पूर्वीच्या काळातली माणसं आता आपण लावत नाही. म्हणजे घोड्याला काय म्हणतो आपण, जोड लावला जायचा. पूर्वी काळामध्ये जरा थोडं खराब झालं असेल, फाटलं असेल तर ते कट करून त्याला दुसऱ्या लुगड्याचं जोड लावला जायचा. आणि सर्रास ते पूर्वीच्या माणसं किंवा पूर्वीच्या बायका त्या नेसायचे लुगडं. आता लुगडंच लुप्त झालं आहे. लुगडं कोण नेसत नाही, कारण ते जड असतं, खूप मोठं असतं. नऊवारी म्हटलं की मोठं आलं. आणि म्हणून त्या अलीकडच्या बायका काय कोण नेसत नाहीत, परंतु जुन्या बायका त्यांना लुगड्याची सवय असते, त्या नेसतात. आणि मग आजीचं लुगडं कसं होतं तर 2 कलरचं होतं, हिरवा आणि लाल. 2 कलरचं इरकली असं लुगडी तिची होती. कपाळावरचं गोंधणं दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आणि कपाळावरचं गोंधणं ते पूर्वी काळी गोंधायचे आपल्या शरीरावरती. अजूनसुद्धा गोंधणं चालूच आहे, पण ते अगदी स्टायलिश जे वागतात ते आपल्या अंगावरती, हातावरती, चेहऱ्यावरती म्हणा कुठं ते गोंधून घेतात. तशा पूर्वीच्या बायका किंवा बायका म्हणून कपाळावरती गोंधायच्या किंवा कोणाच्या हातावरती असं गोंधण असायचं, अगदी कमीत कमी. आत्ता जगत नाही, खूप सगळ्या हातावरती किंवा गळ्यावरती किंवा पाठीवरती असं गोंधळ असतं. तसं पूर्वी काळामध्ये छोटंसं किंवा हातावरती थोडंसं गोंधळ जायचं. तर कपाळावरचं गोंधळ दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आता बुक्का का कशासाठी तर तिचा नवरा वारलेला होता, आणि म्हणून कपाळावरती कुंकू लावलं जात नाही, म्हणून गोंधळ दिसू नये म्हणून बुक्का. देवापुढं पूजा अर्चा करताना आपण बुक्का लावतो, तसा बुक्का ती लावलेला असायचा, म्हणजे कपाळावरती लावलेला असायचा. आजीच्या छत्रछायाखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने राहत नव्हते. आणि अशा या प्रमुख आजी असलेल्या घरामध्ये सर्वजण गुण्यागोविंदाने राहत होते, वागत होते, नांदत होते असं म्हटलं आहे. कारण आजी ही कुटुंबप्रमुख होती, आणि त्यामुळे तिच्या छत्रछायेखालीच सर्वजण व्यवस्थित गुण्यागोविंदाने म्हटले नांदत होते असं म्हटलं आहे. आमच्या घरी एक गावरान गाय होती, त्याला आम्ही कपिली म्हणायचो. एकाआड एक वेतला तरी खोंड ती नक्कीच द्यायची. त्यामुळे दावणीला कायम कपिलीचीच बैल असायची. कपिली दूधही भरपूर द्यायची.
आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठात. गायीने पाना सोडला की वासरू आखडायचं आणि चरवी दुधाचं धारांचं संगीत ऐकत चरवी भरायची वाट बघायची. चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं, ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं. तिथंच मग धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशाईपर्यंत पित राहायचं. तिथंच संपून घरात यायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारी ढाळजतनं सोप्यात अवतरायची. तिथंच बसून राहायची. हातात तरी माळेचं एक मणी ओढत काहीतरी फुटत राहायची. कारण एकच, माझ्या आईनं व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. 4 घरच्या 4 सुना नांदायला आल्या. त्यांचा कोणाचा भरोसा द्यायचा. कोण कोणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसायचं. आणखी एक कारण होतं, आमची आई थोरली होती. आपण बसून जावांना काम लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची, हे सगळं ठरलं असायचं. आणि आठवड्यातून प्रत्येकाचं काम रोटेशनप्रमाणे बदललं जायचं. प्रत्येकाला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष. येत नसेल त्याला ती शिकवायची. पण कामातनं कुणाला किंवा कोणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणारीला लाखोली. सरपण नीट नसलं की गाड्यांची फजिती. तर आमच्या घरी गावरान गाय होती. आता गावरान म्हणजे देशी खिल्लारी गाय म्हणतो आपण. आम्ही तिला कपिली म्हणायचो. मग तिचं नाव कपिली होतं. एकाड एक वेताळा तरी ती खोड नक्कीच द्यायची. म्हणजे वेत म्हणजे आता गाय वेणे किंवा म्हैस वेणे म्हणजे बाळंतपण थोडक्यात त्यांचं. आणि मग एकाड एक वेताला ती खोड नक्की द्यायची. त्यामुळे दावणीला कायम कपिलीचीच बैल असायची. त्यामुळे दावणीला सुद्धा कपिलीची बैल, कारण खोंड भरपूर दिल्यामुळं त्या खोंडाची परत बैल होतात. ती बैल मग असायची आपल्या गोठ्यामध्ये. कपिली दूधही भरपूर द्यायची. कपिलीचं दूध आता साधारणतः खिलार गाय जास्त दूध देत नाहीत इतर गायीप्रमाणे, पण इतर गायीपेक्षा ही कपिली ही जरा चांगल्या प्रकारे दूध द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायचे. मग लेखकाचे वडील किंवा काका म्हणजे चुलते हे धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. तर धार काढा ही मंडळी गेली की मग लेखक बरोबरचे भावंड हे गोठ्यामध्ये जायचे ग्लास घेऊन. गायीनं पाना सोडला तर गायीनं पाहणा सोडला की म्हणजे धार काढायच्या अगोदर वासरू सोडावं लागतं. वासरू सोडलं की गाय पाणावते. पाणावल्याशिवाय दूध निघू शकत नाही. म्हणून ती पाहण्याची क्रिया म्हणजे वासरू सोडणे आणि मग दूध निघायला सोडते गाय पाणवल्यानंतर. आणि मग गायनं पाना सोडला की वासरू आखडायचं. मग चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरायची वाट बघायचो. म्हणजे चरवी भरल्यानंतर मग ह्यांना दूध मिळणार, त्यामुळे ते दुधाची वाट पाहत बसायची. त्यावेळेस दूध काढताना, धार काढताना चरवीमध्ये चुई 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 असा आवाज येत असतो. तो आवाज ऐकत चरवी भरायची वाट हे पाहायचे. चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं आणि ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं. चरवी भरली की मग ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं दूध घ्यायला. तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पित राहायचं. म्हणजे दूध ते पिऊन टाकायचं. धारोष्ण म्हणजे गरम गरम असतं. दूध काढल्या थोडंसं ते गरम असतं आणि म्हणून ते धारोष्ण दूध कुठलं आहे की प्यायचं, पित राहायचं. तिथं संपून घरात द्यायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आणायची. आली की म्हातारी म्हणजे घरात ती चरवी दूध देऊन दार काढून मग घरात द्यायची. आणि मग ती चरवी आली की मग म्हातारी डाळजतनं स्वयंपाक अवतरायची. तर डाळजतनं म्हणजे मोठ्या वाड्यामध्ये आत गेल्यानंतर जो काही
दरवाजा आत गेले की जी साईडची जागा असते वरांड्यासारखी, वाड्याच्या आत गेल्यानंतर पूर्ण वाड्याच्या मेन घराच्या भोवती मध्ये सगळ्या बाजूने एक जागा सोडलेली असते. वॉटर टाईप असतो, मोकळंच असतं, पण असं भरपूर मोठं असतं आणि त्याला ढाळज असं म्हटलं जातं. म्हणजे दरवाजाच्या शेजारची जागा वाड्यात गेल्यानंतरची. तर त्या ढाळजतनं ही आजी स्वयंपाकात उतरायची, तिथंच बसून राहायची. हातातील माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची. आता हातामध्ये मणी कसले असतात तर तुळशीची माळ त्याला म्हणतात किंवा कवड्याची माळ, पण तुळशीची माळ ही बऱ्याच जणांच्या हातात असते, जुन्या माणसांच्या. आणि ती माळ एक एक मणी असा ओढायचा आणि राम 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 असं म्हणायचं, त्याचा एक जप करायचा. अशी एक पद्धत पूर्वीपासून जे भक्ती करतात, चांगले भक्त असतात देवाचे, म्हातारे कोतारी माणसं, त्यांच्यासोबत बघा ती मण्यांची माळ असते. आणि मग ते एक प्रकारचा जपच असतो त्यांचा. आणि मग ते एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुट राहायची. कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये. लेकाच्या आईनं आणि त्या चुलतीनं चहा करून पिऊ नये म्हणून एक राखण थोडक्यात, म्हणून आजी तिथं बसून राहायची. म्हणजे सक्त पहारात द्यायची. 4 घराच्या 4 सुना नांदायला आल्या. घरामध्ये माणसं खूप असतात, एखादी कुटुंबत्ती, लेखाला चुलती असतील अनेक. आणि मग त्या 4 घराच्या 4 सुना नांदायला आल्या घरी. त्यांचा कुणाचा भरोसा द्यायचा? म्हणजे 4 घराचे 4 सुना आल्या म्हटल्यावर कोण कसं वागते काय सांगणार आहे. त्यामुळे त्यांचा काय भरोसा द्यायचा? कोण कोणाच्या लेकराला किती देईल याची खात्री नाही. म्हणजे आपल्या लेकराला शेवटी त्या लेकराच्या जास्त देणारच, प्रयत्न करणारच. या एकत्र कुटुंबपत्तीमध्ये कमी पडू नये किंवा कमी पडेल म्हणून माझ्या लेकराला राहील का नाही, ही एक काळजी असायची. त्यामुळं थोडंसं जास्त द्यायचं, अशी पद्धत. जे सुरुवातीला येतात ते थोडंसं जास्त देणारच आपल्या लेकरासाठी. आणि म्हणून ते देऊ नये म्हणून आजीचा पहारा असायचा. म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. म्हणून आजी काय करायची तर गोठ्यातच दूध मुलांना द्यायची. तिनं म्हणजे सांगितलेलं होतं किंवा सोय केलेली होती. कोण कोणाच्या लेकराला किती दिले खात्री नाही. आणि म्हणून आजीचा कटाक्ष असायचा की या लेकरांना गोठ्यातच दूध मिळायचे. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरली होती, लेकाची आई थोरली होती. आपण बसून जावांना काम लावायची. आणि मग आजी काय करायची, प्रत्येक जावांना काहीतरी काम लावायची बसून. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या होत्या. आजीनं सर्वांना कामाच्या, कुणी काय काम करायचं याची वाटण्या आजीनं करून दिलेल्या होत्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या बघा, कामाच्या वाटण्या कशा केल्या होत्या. कोणी म्हणतो काम तर कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, कालवण म्हणजे भाजी कुणी करायची, भांडी कुणी घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं. आणि आठवड्यातनं प्रत्येकाचं काम रोटेशनप्रमाणे बदलत जायचं. आणि प्रत्येकाचं काम 8 दिवसाच्या रोटेशन झालं की बदलत राहायचं, असं ठरलेलं होतं. प्रत्येकाला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष होतं, नजर. आणि मग कुणी किती किंवा सगळं काम प्रत्येकाला जमलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष होता. येत नसेल तर त्याला ती शिकवायची. एखाद्याला काय जमत नसेल तर ती सुद्धा आजी शिकवायची. पण कामातनं कुणाची सुटका नसायची.
पण काम मात्र घरी सर्वांना करावं लागतच होतं. सरप नीट नसलं, भाकरी करपल्या की करणाऱ्याला लाखोली, आणि भाकरी जर करपली एखाद्याकडून तर त्याला लाखोली म्हणजे खूप शिव्या मिळायच्या, किंवा त्याच्या नावानं आजी खूप अपशब्द वापरायचे, म्हणजे लाखोली म्हटलं त्याला. सरप नीट नसलं की मात्र गड्यांची फजिती. सरपण म्हणजे जळण, जर नीट नसेल तर मग गड्यांना ती बोलायची म्हणजे फजिती त्यांची करायची. अशा प्रकारे या पाठामधलं जे आजीचं एक दबदबा होता किंवा सर्वांवर कसा अंकुश होता, कशी ती सर्वांची अगदी प्रमुख होऊन काळजी पण घ्यायची आणि कामे पण करून घ्यायची, असे सर्व प्रकारचं एक प्रकारचं घरातलं वातावरण जपण्याचं जे काम आहे ते आजी करत होती. आणि म्हणून ते कुटुंबाचं एक आगळ असं म्हटलं आहे. ठीक आहे, थांबूया आपण.